आर्य सप्लायर्स घेऊन येत आहे खास बांधकाम व्यावसायिकांसाठी महाराष्ट्रात कुठेही अगदी होलसेल दरात रेडी मिक्स प्लास्टर, जिप्सम प्लास्टर, ब्लॉक जॉइंटिंग मोर्टर, पेविंग ब्लॉक्स, एएसी ब्लॉक इत्यादी। आमचा पत्ता रॉयल कन्स्ट्रक्शन, जोगळेकर कॉम्प्लेक्स, दरवेवाडा समोर, ब्राह्मण गल्ली, विटा। अत्यंत मनमिळावू, सदैव हसतमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व, खानापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य व दैनिक लोकमतचे वार्ताहर बाळासाहेब दगडू शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल खानापूर तालुका मराठी पत्रकार संघ। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाळचे जिओ मराठी न्यूज। पाहूयात हेडलाईन्स। केसरी शिधापत्रिकाधारक गोरगरीब कुटुंबियांना अंत्योदय योजनेतून धान्य मिळावे यासाठी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिले तहसीलदारांना निवेदन। केसरी शिधापत्रिकाधारक गोरगरीब कुटुंबियांचे धान्य संकलन बंद असल्याने या कुटुंबियांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे, त्यामुळे आपण त्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे। तहसीलदार रंजना उबरहंडे यांना केली माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विनंती। नगरसेवक सुभाष पिंगारदेवे, माजी नगरसेवक महिकाजी कदम, विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती। खानापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य व लोकमतचे वार्ताहर बाळासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खानापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने विट्यातील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली शोकसभा। पत्रकार बाळासाहेब शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना खानापूर तालुका मराठी पत्रकार संघ करणार आर्थिक मदत। पत्रकार संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार दिलीप मोहिते यांची माहिती। तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे, उपाध्यक्ष प्रवीण धुमाळ, जगन्नाथ जगदाळे यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती। शांत, मनमिळावू, कायम हसतमुख असणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेल्यानं आपल्या पत्रकार संघाची मोठी हानी झालीच आहे। शिवाय इथून पुढच्या याच्यामध्ये सुद्धा ती आपली उणीव कायम त्यांची भासणार आहे। त्यांच्या वर्तात्म्यास शिरशांती लाभावी असं मी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि खानापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट व श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणार पेशवा मोरोपंत पिंगळे जीवनगौरव पुरस्कार रेणादी गावचे सुपुत्र, दलित मित्र व कलाकार मानधन निवड समिती सदस्य वसंतराव यादव देशमुख यांना सुपूर्द। मुंबई येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे मान्यवरांच्या हस्ते वसंतराव यादव देशमुख यांचा पुरस्कार देऊन सन्मान। डॉ. हेमंतराजे गायकवाड, जयश्रीताई पाथरकर, प्रतिभा भटेवरा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। सांगली जिल्हा मुस्लिम शिकलगार संघटना संलग्न सांगली जिल्हा युवक शिकलगार संघटनेच्या वतीने विट्यात सामाजिक अधिवेशनाचे आयोजन। रविवार 23 डिसेंबर रोजी विट्यातील सौ लीलाताई देसुगुले विद्यामंदिरात होणार अधिवेशन संपन्न। या अधिवेशनात समाजवर्गातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा होणार सन्मान। संयोजक याकूब शिकलगार यांची माहिती। विट्यातील वैभव शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यामंदिर व न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न। 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे खानापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्याध्यापक अजय कदम, मुख्याध्यापिका व्ही मोहिते, संगीता सूर्यवंशी, मोहन पिसाळ, डी गायकवाड, खैरमोडे व कदम मॅडम यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती। आणि शेतीसाठी तलावातून पाणी खेचणाऱ्या मोटरच्या केबलची आसंद येथून चोरी। सुमारे 9,000 रुपयांचे मोटरची केबल चोरल्याप्रकरणी रंजना शिवाजी सुर्वे यांनी दिली विटा पोलिसात फिर्याद। निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णाकाळचे जिओ मराठी न्यूज।